Hello, good morning to all of you friends. In this video, we are going to cover the types of robots. Okay, there are basically two types of robots: non-servo controlled robots and servo controlled robots. Now, let us discuss what is meant by non-servo controlled robots and servo controlled robots one by one. Okay, non-servo controlled robot. Okay, in this robot the axis of robot remained in non-controlled, okay, non-controlled motion for rotary from initial point till the end stop. The control of motion sensor is only beginning and end of the motion. There is no any monitoring of the motion at any intermediate points. In short, there is no feedback and control system in open and it works on the open loop control system. नॉन सर्वो कंट्रोल रोबोट मध्ये आपण काय करतोय, रोबोट मध्ये स्टार्टिंगचा पॉइंट आणि एंड पॉइंट बरोबर आहे, इथंच आपला कंट्रोल राहतो. इंटरमिडिएट जे पॉइंट आहेत, इंटरमिडिएट पॉइंट वरती आपला कुठलाही कंट्रोल नसतो. शक्यतो नॉन सर्वो कंट्रोल रोबोट मध्ये सेन्सर्स जे असतात ते सेन्सर्स नसतात आणि सेन्सर्स नसल्यामुळे आपल्याला एकदा का एखादा पार्ट किंवा एखादी प्रोसेस सुरू झाल्यानंतर मध्ये इन बिटवीन त्या प्रोसेसच्या काय होणार आहे ते आपल्याला अजिबात समजत नाही. त्यामुळं दिस नॉन सर्वो कंट्रोल रोबोट इज वर्क ऑन द ओपन लूप कंट्रोल सिस्टीम. ओपन लूप कंट्रोल सिस्टीम मध्ये आउटपुट जे आपल्याला येणार आहे त्याच्यावरती आपला कंट्रोल राहत नाही. ओके, प्रोग्रामिंग ऑफ नॉन सर्वो कंट्रोल रोबोट्स. The programming involves setting the desired sequence of motion of different axes in the controller, okay, adjusting the end stop for each axis accordingly. Example of non-servo controller robots are pick and place robot. पिक अँड प्लेस रोबोट मध्ये बघा, रोबोट एखादा पार्ट उचलतो आणि दुसरीकडे नेऊन ठेवतो किंवा दुसरीकडून तो तिसरीकडे नेऊन ठेवतो. हे जे सिक्वेन्शियली आपण जे करतोय त्याच्यामध्ये कुठलाही म्हणजे इंटरमिडिएट पॉइंटला आपण कुठेही कंट्रोल करत नाही. डायरेक्टली आपण एंड पॉइंट आणि स्टार्टिंग पॉइंट ह्यांनाच फक्त कंट्रोल करू शकतो. ऍक्च्युएटर जे वापरले जातात नॉन सर्वो कंट्रोल रोबोट मध्ये ते कुठले आहेत, हायड्रॉलिक ऍक्च्युएटर्स किंवा न्यूमॅटिक ऍक्च्युएटर्स वापरले जातात. ओके, नॉन सर्वो कंट्रोल रोबोट मध्ये लक्षात घ्या, इट वर्क्स ऑन द ओपन टाइप कंट्रोल सिस्टीम आणि आपला याच्यामध्ये इन प्रोसेस कंट्रोल राहत नाही. नेक्स्ट वन, सर्वो कंट्रोल रोबोट्स हे त्याच्यापेक्षा थोडेसे ऍडव्हान्स्ड आहेत. ओके, द ऍक्सिस ऑफ रोबोट रिमेन इन कंट्रोल्ड मोशन for rotary from initial point till the end stop. Okay, the motion is monitored and controlled all the time from beginning till the end of control system. It works on the closed loop type. सर्वो कंट्रोल मध्ये आपण काय करतोय, प्रत्येक वेळी सेन्सर्स वापरतोय आणि सेन्सर्स वापरल्यामुळे इन बिटवीन प्रोसेसच्या काय होणार आहे ते आपल्याला त्याचा लगेच फीडबॅक मिळतो. त्यामुळे सर्वो कंट्रोल रोबोट्स हे शक्यतो क्लोज्ड लूप टाइप मध्ये क्लोज्ड लूप कंट्रोल सिस्टीमच्या द्वारे रन केले जातात. व्हॉट आर द प्रोग्रामिंग स्टेप्स? setting the desired sequence of motion different axis of the robot in controller. Okay, setting and controlling the each axis motion of manipulator from beginning till the end. Actuators used as DC servo motors. Why we use the DC servo motors? Actuators आपण इथे DC servo motors का वापरतोय, कारण DC servo motors ह्या कॉम्पॅक्ट असतात, आपल्याला इझिली कंट्रोलेबल असतात, त्याच्यानंतर लाईट वेट असतात. देर आर द we will differentiate the different types of the actuators in terms of load, in terms of electricity, in terms of shock absorbing capacity in a previous video. बरोबर आहे. त्यामुळे आपण DC सर्वो मोटर्स जे आहेत ते शक्यतो वापरतोय. सर्वो कंट्रोल रोबोट्स. आफ्टर द सर्वो कंट्रोल रोबोट्स there is a types of servo controlled robots. Okay, let us discuss what are the types of servo controlled robots. Point to point servo controlled robots. आता तुम्हाला लक्षात आलं असेल, सर्वो कंट्रोल रोबोट्स मध्ये सेन्सर्स असतात, कंट्रोलर असतो. इन प्रोसेस मध्ये आपल्याला काय होतं, तर प्रत्येक पॉइंट आपल्याला कंट्रोल मध्ये असतो. प्रत्येक पॉइंट कंट्रोल मध्ये असतो याचा अर्थ काय आहे, तर प्रोसेस जी होणार आहे त्या प्रोसेसवरती आपलं बारीक लक्ष असतं. ओके, the end effector moves from one point to another point in its work envelope along the straight line.
The path of motion between the 2 points cannot be controlled. Okay, however, the velocity and acceleration of motion between the 2 points can be controlled. Point to point सर्व कंट्रोल मध्ये काय होतं बघा, अशा प्रकारे पॉइंट नंबर 1 टू पॉइंट नंबर 2, पॉइंट नंबर 2 टू पॉइंट 3, 3 टू 4 अशा पद्धतीने प्रत्येक पॉइंटला आपण प्रोसेस जी आहे ती कंट्रोल करतोय. इन बिटवीन पॉइंट 1 आणि 2 मध्ये आपण कुठलीही प्रोसेस कंट्रोल करू शकत नाही. पण या इन बिटवीन 2 पॉइंट्स आपण व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन जे आहे किंवा स्पीड जे आहे ते आपण कंट्रोल करू शकतो. कशामध्ये? पॉइंट टू पॉइंट सर्व कंट्रोल रोबोट्स मध्ये. पॉइंट टू पॉइंट म्हणजे काय? पॉइंट 1 टू पॉइंट 1 टू पॉइंट 2, पॉइंट 2 टू पॉइंट 3 अशा प्रकारे पॉइंट टू पॉइंट आपण ऑपरेशन करत जातो. The features of the point-to-point servo control robots are high load carrying capacity and it has the long reach. लॉंग रेंज म्हणजे काय? लांब पल्ल्यापर्यंत आपण काम करून घेऊ शकतो. ऍप्लिकेशन्स लोडिंग अँड अनलोडिंग अँड मटेरियल हँडलिंग. मटेरियल हँडलिंग साठी आपण पॉइंट टू पॉइंट पिक करायचं, प्लेस करायचं, पिक करायचं, प्लेस करायचं. म्हणजे काय? पॉइंट 1 टू पॉइंट 2, पॉइंट 1 टू पॉइंट 2 हा जो सगळा प्रकार आहे तो आपण पिक अँड प्लेस रोबोट मध्ये पॉइंट टू पॉइंट सर्व कंट्रोल रोबोट्स द्वारे करू शकतो. ओके, कंटिन्युअस पाथ सर्व कंट्रोल रोबोट्स कंटिन्युअस पाथ सर्वो कंट्रोल रोबोट्स. कंटिन्युअस पाथ सर्वो कंट्रोल रोबोट्स मध्ये काय होतं बघा, द एंड इफेक्टर कॅन बी मेड टू मूव्ह अलॉंग द प्री डिटरमाइंड कंटिन्युअस पाथ ऑफ डिझायर्ड geometry. The motion along the path is continuously monitored and controlled. This line is very important. The motion along the path is continuously monitored and controlled. इथून बघा, मगाच्या ह्याच्या स्लाइड मध्ये आपण बघितलं की पॉइंट टू पॉइंट रोबोट मूव्ह होत होता. आता इथं तसं होत नाही. इथं डायरेक्टली कंटिन्युअस पाथ असा मूव्ह होत राहतो, असा कंटिन्युअसली. ओके, त्याच्यामुळं ओव्हरऑल ही जी प्रोसेस आहे ती रिलायबल होते. रिलायबल होते म्हणजे काय? कंटिन्युअसली आपण कुठेही काही पण प्रत्येक पॉइंटला आपण कंट्रोल करू शकतो. ओके, features of continuous, it has the low load carrying capacity and narrow reach. What are the applications? Spray painting after building, polishing, grinding. These are the operations we used with the continuous path. आता स्प्रे पेंटिंग मध्ये बघा, कंटिन्युअसली पाथ आपल्याला कुठला तरी फॉलो करायला लागतो, किंवा ग्राइंडिंगला किंवा पॉलिशिंगला कंटिन्युअस पाथ आपल्याला वापरावा लागतो. म्हणून अशा वेळी आपण कंटिन्युअस पाथ सर्व कंट्रोल रोबोट्स वापरतो. इथं बघा, कंटिन्युअसली पाथ असा मूव्ह होतो, कुठेही तुम्हाला पॉइंट दिसणार नाही. ओके, types of basic configuration of the robots. Types of basic configuration of the robots. Before going to know what are the types of basic configuration of the robots, we should know what is meant by the work envelope or the work volume. Okay, work envelope म्हणजे काय बघा, it is the space within which the end effector of the robot can operate or reach. ती एक स्पेस आहे, त्या स्पेस पुरताच आपला जो मॅन्युप्युलेटर आहे किंवा एंड इफेक्टर जो आहे तो तिथपर्यंतच वर्क करू शकतो. म्हणजे आपला हात जसा आहे, आपल्या हाताची जेवढी लेंथ आहे तेवढीच आपली रीच असणार आहे. बरोबर आहे? ही जी रीच आहे ना त्यालाच आपण वर्क एनव्हलप असं म्हणतो. ओके, देयर आर द 4 बेसिक कॉन्फिगरेशन्स ऑफ द रोबोट. कार्टेशियन कॉन्फिगरेशन रोबोट, cylindrical configuration robot, spherical configuration robot and articulated configuration robots. इथं बघा डायग्राम मध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल. हा जो आहे वन बाय वन बघत जाऊया आपण. कार्टेशियनचा जो टाइप आहे त्याच्यामध्ये बघा, आपण व्हर्टिकली मूव्ह करू शकतो, हॉरिझॉन्टल मूव्ह करू शकतो आणि परपेंडिक्युलर टू द हॉरिझॉन्टल मोशन अशा पद्धतीने 3 एक्स ऍक्सिसला, वाय ऍक्सिसला आणि झेड ऍक्सिसला आपण ऑब्जेक्ट जो आहे तो मूव्ह करू शकतो. ह्याच्यामध्ये कुठलीही रोटरी मोशन नाही कार्टेशियन मध्ये. कार्टेशियन मध्ये सगळ्याच्या सगळ्या मुवमेंट आहेत त्या लिनियर मुवमेंट आहेत बघा. बरोबर, हेच आपण नंतर डिटेल्स मध्ये बघायचं आहे. कार्टेशियन मध्ये लक्षात ठेवा, सगळ्याच्या सगळ्या मुवमेंट जे होणार आहेत त्या लिनियर होणार आहेत. सिलेंड्रिकल मध्ये बघा काय होतं, 2 मुवमेंट जे आहेत, 2 मुवमेंट ह्या लिनियर आहेत आणि एक जी मुवमेंट आहे ती कशी आहे, रिव्होल्यूट किंवा रोटेटरी मुवमेंट आपल्याला इथे मिळणार आहे सिलेंड्रिकल मध्ये. ओके, स्फेरिकल मध्ये काय होतं रे, स्फेरिकल मध्ये बघा एकच मुवमेंट लिनियर आहे स्फेरिकल मध्ये आणि बाकीच्या ज्या 2 आहेत त्या 2 मुवमेंट कशा आहेत, रिव्होल्यूट किंवा रोटरी मुवमेंट आहेत. ओके,
आर्टिक्युलेटेड मध्ये बघा सगळ्याच्या सगळ्या मुवमेंट ज्या आहेत त्या रोटरी मुवमेंट आहेत आर्टिक्युलेटेड मध्ये. लक्षात आलं सगळ्यांच्या? कार्टेशियन, सिलेंड्रिकल, स्फेरिकल आणि आर्टिक्युलेटेड. कार्टेशियन configuration robot, it provides the three linear motion along the three mutually perpendicular axes x, y and z. There is no any rotary motion. Work envelope is a rectangular. Applications of Cartesian configuration robot: palletizing the machine tool, loading assembly. ओके, इथं बघा तुम्हाला एक्स वाय झेड ऍक्सिसला कार्टेशियन रोबोट दिसून येतील. सिलेंड्रिकल कॉन्फिगरेशन रोबोट. सिलेंड्रिकल मध्ये काय होतं रे? इट प्रोव्हाइड्स द टू लिनियर अँड वन रोटरी मोशन. वर्क एनव्हलप काय आहे? सिलेंडर आहे. ऍप्लिकेशन लोडिंग अँड अनलोडिंग ऑफ द मशीन टूल. सिलेंड्रिकल रोबोट दिसतोय बघा तुम्हाला, दोन लिनियर आहेत आणि एक काय आहे? रोटरी ऑपरेशन आहे. ओके, सिलेंड्रिकल रोबोट. नेक्स्ट वन, स्पेरिकल कॉन्फिगरेशन रोबोट. स्पेरिकल मध्ये काय होतं? दोन रोटरी आहेत आणि एक लिनियर आहे. इट प्रोव्हाइड्स वन लिनियर अँड द टू रोटरी मोशन. वर्क एनव्हलप इज अ स्पेरिकल. ऍप्लिकेशन स्पॉट वेल्डिंग अँड मॅन्युप्युलेटिंग ऑफ द हेवी लोड्स. आर्टिक्युलेटेड और जॉइंटेड कॉन्फिगरेशन रोबोट. आता ह्याच्यामध्ये काय होतं बघा, इट हॅव द रोबोटिक आर्म मेड अप ऑफ द टू पीसेस विच आर जॉइंड टुगेदर बाय द टर्निंग बार. इथं बघा हा जो पार्ट दिसतोय तो बघा, इथं सगळ्या रोटरी मुवमेंट आहेत. असं हे मूव होऊ शकतं, हे पण इथं जॉईनिंगला मूव शकतं आणि हे जे असतं ते रोटेट होतं. बरोबर आहे. त्यामुळे आर्टिक्युलेटेड जॉइंटेड मध्ये दोन टाईप आहेत, रिव्होल्यूट रोबोट अँड स्कॅरा रोबोट. लक्षात ठेवा, आर्टिक्युलेटेड मध्ये दोन टाईप. आर्टिक्युलेटेड म्हणजे काय लक्षात आलं का? आर्टिक्युलेटेड मध्ये तीन रोटरी मुवमेंट आपल्याला मिळतात. त्याचे दोन टाईप आहेत, रिव्होल्यूट रोबोट अँड स्कॅरा रोबोट. व्हॉट आर द रिव्होल्यूट रोबोट्स? It provides the three rotary motions about the three mutually perpendicular axes. It consists of two straight links corresponding to the human forearm and upper are connected by the rotary joint. And upper arm is connected by the rotary joints. Revolute robots. Work envelope is a spherical. What are the application? Spray painting, steam welding, spot welding, assembly heavy materials, etc. These are the revolute robot. Revolute मध्ये लक्षात ठेवा, थ्री रोटरी मोशन्स आहेत, ते तीन म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिसला मूव्ह होतात. ओके, इथं बघा ह्युमन आर्म आपल्याला जो दिसतोय, इथं बघा आपला खांदा असतो, त्यामुळं इथं जो आहे ते बायसेप्स जे आपला हाड आहे ते तिथं सॉरी हा इथून इथपर्यंतचा भाग जो आहे तो खांद्याचा आहे. इथं बघा बायसेप्स वगैरे, तिथं आपला एल्बो असतो, इथं आपलं मनगट असतं. इथं बघा सगळ्या ज्या मुवमेंट आहेत त्या कशा आहेत? रोटेटरी आहे. पुण्याला कुठलं म्हणायचं? रिव्होल्यूट. आर्टिक्युलेटेड टाइप्स आहे, पण हे सगळ्याच्या सगळ्या आहेत त्या रिव्होल्यूट होतात. लक्षात आलं? त्याच्यानंतर स्कॅरा, सिलेक्टिव्ह कॉम्प्लायन्स असेंब्ली रोबोट आर्म. व्हॉट इज द स्कॅरा? सिलेक्टिव्ह कॉम्प्लायन्स असेंब्ली रोबोट आर्म. It provides one linear and the two rotary motions. Work envelope is a cylindrical. One linear and the two rotary. Cylindrical लगेच आपल्याला work envelope समजायला पाहिजे. Application, it is a largely used in the assembly operations. Applications of the robots in manufacturing industry. These are the SCARA robots. Okay. SCARA, selective compliance assembly robot. SCARA बघा हा जो आहे तो SCARA robot आहे. त्याच्यामध्ये काय होतं बघा, इथं बघा जॉईंट 1 जो आहे तो आता असा मूव्ह होतोय, जॉईंट 2 जो आहे असा मूव्ह होतोय, जॉईंट 3 जो आहे तो असा मूव्ह होतोय, म्हणून हे सिलेंड्रिकल आहे. लक्षात आलं? 2 रोटरी अँड 1 लिनियर. स्कॅरा मुवमेंट कुठं वापरतो? तो वापरतोय आपण स्कॅरा रोबोट्स. शक्यतो आपण असेंब्ली लाईनला स्कॅरा रोबोट्स वापरतोय. ओके. ऍप्लिकेशन्स ऑफ द रोबोट इन मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री. आता रोबोट्स जे आहेत त्याचा आपण सगळी माहिती बघितली. आता त्याचं ऍप्लिकेशन कुठं असणार आहे बघा. मशीन लोडिंग अँड अनलोडिंग, मटेरियल हँडलिंग, वेल्डिंग, स्प्रे पेंटिंग, मशीन ऑपरेशन अँड असेंब्ली इन्स्पेक्शन. वन बाय वन बघूया आपण हे ऍप्लिकेशन काय आहेत. मशीन लोडिंग अँड अनलोडिंग. रोबोट्स आर युज्ड फॉर लोडिंग अँड अनलोडिंग ऑफ द पार्ट्स.
It reduces the part handling time, thereby reducing the cycle time and hence improving the productivity. मशीन लोडिंग आणि अनलोडिंगला बघा, प्रत्येक वेळी आपण पार्ट मशीनमध्ये ठेवतोय, नंतर तो कंप्लीट झाल्यानंतर बाहेर काढतोय. हे जे रिपिटेटिव्ह वर्क आहे ते आपण विथ द हेल्प ऑफ रोबोट इझिली करू शकतो. इथं बघा तुम्हाला डायग्राम मध्ये दिसत असेल, इथला पार्ट आपण उचलून घ्यायचा, दुसरीकडे ठेवायचा. हा जो प्रकार आहे तो आपण विथ द हेल्प ऑफ रोबोट इझिली करू शकतो. Material handling. The robots are used for shifting the material from finished department from machine conveyor or to the storage pallets and arranging them in order. Such operation is called as a palletizing. The robots are also used for shifting the material from storage pallet to the machine conveyor or the मटेरियल हँडलिंग मध्ये पॅलेटायझिंग म्हणजे काय बघा, पॅलेटायझिंग मध्ये आपण काय करतोय, फिनिश्ड जो पार्ट आहे तो स्टोरेज डिपार्टमेंट जे आहे तिकडे आणून ठेवतोय. आणि डीपॅलेटायझिंग म्हणजे काय, जे रॉ मटेरियल्स आहेत ते तिथून रॉ मटेरियल सेक्शन मधून आपण डायरेक्टली पार्ट आणून ठेवतोय तर मशीनवर आणून ठेवतोय, त्याला म्हणायचं डीपॅलेटायझिंग. ओके, नेक्स्ट वन, दिस इज अ पॅलेटायझिंग अँड डीपॅलेटायझिंग कन्सेप्ट. वेल्डिंग. इथं तुम्हाला समजलं असेल बघा व्यवस्थित. कन्व्हेयर मधून पार्ट उचलायचा, दुसरीकडे घेऊन ठेवायचा, त्याला म्हणायचं पॅलेटायझिंग किंवा डीपॅलेटायझिंग. ओके, नेक्स्ट वन, वेल्डिंग. द वेल्डिंग ऑपरेशन परफॉर्म्ड बाय द रोबोट्स. देयर आर द टू टाइप्स ऑफ वेल्डिंग ऑपरेशन मध्ये आपण जे रोबोट्स वापरतोय ते दोन प्रकारासाठी वापरतोय. स्पॉट वेल्डिंग साठी. स्पॉट वेल्डिंग इट इज widely used in the automobile industry for the car body manufacturing. It reduces the manpower requirement drastically and also improves the quality of the work as well as threat of production. This is spot welding. Types of robots used for the spot weldings are the point-to-point servo control robots with either polar time or jointed type. Configurations are used for spot welding. Okay, स्पॉट वेल्डिंग मध्ये आपण स्पॉट वेल्डिंग जे आहे ते शक्यतो ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये वापरतोय. कशासाठी तर कार बॉडी जी असते त्याच्यामध्ये आपल्याला स्पॉट वेल्डिंग करावं लागतं. बघा अशा प्रकारे ही कारची जी बॉडी आहे तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी स्पॉट वेल्डिंग करावं लागतं. इन्स्टेड ऑफ स्किल्ड ऑपरेटर जर आपण रोबोटिक आर्म वापरून जर स्पॉट वेल्डिंग केलं तर क्वालिटी ऑफ वर्क वाढतं आणि प्रोडक्शन रेट पण आपला लगेच वाढतो. ओके, आर्क वेल्डिंग. आर्क वेल्डिंग मध्ये काय आहे, इन्स्टेड ऑफ स्पॉट वेल्डिंग आपण ग्रिपर मध्ये किंवा एंड इफेक्टर मध्ये काय वापरतोय तर आर्क वापरतोय. द आर्क वेल्डिंग ऑपरेशन इज वाइडली यूज्ड इन द ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ प्रोसेस इक्विपमेंट. इट रिक्वायर्स अँड लेबर स्किल. It is difficult to maintain the continuity of run as well as uniformity of strength and throat thickness. Hence, robots are preferred in the mass production type application of the arc welding. It improves the quality of building as well as the rate of production. Arc welding तुम्हाला डायग्राम मध्ये व्यवस्थित समजेल बघा. आर्क वेल्डिंग इथं बघा आपण विथ द हेल्प ऑफ रोबोटिक आर्म आर्क वेल्डिंग करतोय. आर्क वेल्डिंग मध्ये मास प्रोडक्शन करताना एक स्किल्ड वर्कर परत लागतो. इन्स्टेड ऑफ दॅट आपण रोबोटिक आर्म वापरला तर ऑब्विसली आपला प्रोडक्शन रेट जो आहे तो हाय जातो. टाइप्स ऑफ रोबोट्स यूज्ड फॉर द आर्क वेल्डिंग. द कंटिन्युअस पाथ सर्व्हर कंट्रोल रोबोट्स और जॉइंटेड आर्म टाइप कॉन्फिगरेशन आर यूज्ड. आर्क वेल्डिंग. Okay, two types of weldings we have done with the help of robot: spot welding and arc welding. Now spray painting. Spray painting डायग्राम मध्ये तुम्ही व्यवस्थित बघताय. This is a spray painting. स्प्रे पेंटिंग मध्ये बघा, इन अ स्प्रे पेंटिंग फाइन मिस्ट ऑफ पेंट इज यूज्ड. इट इज हायली हजार्डस टू द ह्युमन हेल्थ. नाका तोंडामध्ये किंवा शरीरावर त्याचे विपरीत परिणाम होतात. त्याच्यामुळं देअरफॉर मॉडेल पेंट शॉप्स आर यूज्ड robots for the spray painting operation. This results in a higher quality product and less consumption of paint. Type of robots used for the spray paintings: the continuous path servo control robot or jointed arm type configuration are used. Spray painting मध्ये बघा, पेंटिंग जे आहे ते नाकातोंडात गेलं तर ते हजार्डस म्हणजे इट इज अ व्हेरी डेंजरस फॉर द ह्युमन हेल्थ. त्याच्यामुळं
एक अशी कंट्रोल रूम बनवली जाते आणि त्याच्यामध्ये हे विथ हेल्प ऑफ रोबोटिक आर्म आपण स्प्रे पेंटिंग करू शकतो. मशीनिंग ऑपरेशन्स. The robots are used for different machining operations, milling, drilling and grinding etc. The rotating spindles are used as the end effector. The tool affixed to the rotating spindle for performing the machining operation. Type of robots used for machining operations. The Cartesian configuration and cylindrical configuration of robots are widely used in the machining operations. Assembly. On an assembly line, robots are always be preferable because it is a repetitive kind of work. It involves the highly repetitive and boring operations. Assembly. It involves the highly repetitive, boring operations which leads to the human fatigue. काय डोक्याला ताप आहे असं वाटतं प्रत्येक वेळी तेच 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 काम करताना. This may adversely affect the product quality and productivity. The use of robot in assembly results in a reduction in manufacturing cost and improve the productivity. Assembly. Types of robots used for assembly. These are the SCARA robots. Okay. SCARA robot आपण मगाशी बघितलेला आहे. Inspection मध्ये एंड इफेक्टर मध्ये आपण सेन्सर्स लावले आणि सेन्सर्सने दिलेली इन्फॉर्मेशन आणि आपल्याला जे डिझायर्ड प्रोडक्ट आहे त्याचं जर आपण व्यवस्थित डिफरन्शिएट करून घेतलं किंवा आपण आपल्याला कळालं की मायनर गॅप आहे किंवा एखाद्याचा डायमीटर मोठा आहे किंवा एखादा कर्व व्यवस्थित आलेला नाही ते विथ हेल्प ऑफ सेन्सर आपल्याला पटकन लक्षात येतं. ओके. त्यामुळे इन्स्पेक्शनसाठी रोबोट्स जे आहेत ते प्रेफर केले जातात. रोबोट्स आर युज्ड फॉर इन्स्पेक्टिंग द पार्ट्स. द इन्स्पेक्शन probes mounted on the end effector with which robots check the different dimensions. The check the dimensions are compared with the predetermined values. Inspection अशा पद्धतीने इन्स्पेक्शन केलं जातं बघा. हा जर पार्ट असेल आणि हे जे प्रोब्स आहेत सेन्सर्स आपण म्हणतोय विथ हेल्प ऑफ सेन्सर्स आपण इन्स्पेक्शन प्रोसेस जी आहे ती म्हणजे विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड लगेच करू शकतो. Now, what are the applications of the robots in other areas? First one is a medical and surgical application. मेडिकल आणि सर्जिकल ऑपरेशन्सला प्रत्येक वेळी आपण रोबोटिक म्हणजे न्यूरोसर्जरी किंवा हार्ट सर्जरी जर असेल तर त्याच्यामध्ये आत्ताच्या काळामध्ये रोबोटिक आर्म किंवा रोबोट्स जे आहेत ते वापरले जायला लागलेले आहेत. स्पेशल पर्पज रोबोट्स आर डिझाइन्ड टू असिस्ट द सर्जन इन ऑपरेशन्स लाईक हार्ट सर्जरी, न्यूरोसर्जरी, जॉइंट रिप्लेसमेंट एटसेट्रा. ओके. नेक्स्ट थिंग, मायनिंग ऑफ रोबोट्स आर युज्ड फॉर एक्सप्लोरेशन, टनेलिंग, मटेरियल हँडलिंग. मायनिंग मध्ये आपल्याला माहिती आहे की मायनिंग मध्ये काम करणं तितकंसं सोपं नाही आहे, म्हणून इन्स्टेड ऑफ ह्युमन आपण त्याच्यामध्ये रोबोट्सचा वापर करतोय जेणेकरून माणसाची जी जीवितहानी होणार आहे ती काय होते, कमी होते. मायनिंग. न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये ऑटोमॅटिक रिॲक्टरचा जो मेंटेनन्स असतो तो मेंटेनन्स करण्याचं काम तिथं ह्युमन हात किंवा ह्युमन कुठलाही पार्ट जर तिथं आला तर ड्यू टू दॅट रेडिएशन्स ह्यूज अमाऊंट ऑफ loss of the human health. Nuclear power plant. In a nuclear power plant, whatever the automatic reactors are there, reactors चा मेंटेनन्स आहे तो आपण विथ द हेल्प ऑफ रोबोट्स करतोय. ओके. त्याच्यामध्ये डायरेक्टली ह्युमन हँड किंवा ह्युमन बॉडी इन्व्हॉल्व होऊन चालत नाही. त्याच्यामुळे काय होतं, ह्यूज अमाऊंट ऑफ लॉस माणसाच्या आरोग्याचा किंवा हेल्थचा होऊ शकतो. त्याच्यामुळे आपण इन्स्टेड ऑफ युझिंग द ह्युमन इंटरफरन्स वी कॅन यूज द रोबोट्स. ओके. स्पेस रिसर्च. ज्या गोष्टी माणसाला माहिती नाही आहेत तिथं डायरेक्टली माणसाचा जीव धोक्यात आणण्यापेक्षा आपण तिथं रोबोट नावाचं मशीन्स पाठवतोय. आता आपल्याला माहिती आहे आपण मंगळावर यान वगैरे पाठवतोय, बरोबर. ते यान जे आहे ते एक प्रकारचं काय रोबोटच आहे. रोबोट्स आर कॉमनली युज्ड फॉर द स्पेस रिसर्च. नो ह्युमन हॅज येट लँडेड ऑन द मार्स. नंबर ऑफ रोबोट्स हॅव ऑलरेडी लँडेड अँड एक्सप्लोर्ड द मार्स.
Robots are the first in details to explore any new destination in a space. Underwater application to explore and recover the ships and crashed aeroplanes in deep oceans. Underwater robots are nowadays used for such applications. इथं बघा टायटॅनिक वगैरे खाली बुडल्यानंतर तेवढ्या खाली समुद्राच्या तळाशी तर आपण जाऊ शकत नाही. इन्स्टेड ऑफ दॅट आपण काय वापरतो, रोबोट वापरतो. ओके, इथं आपण थांबतोय मित्रांनो. पुढच्या लेक्चरला आपण काय बघायचं आहे, पुढच्या लेक्चरला आपण मेथड्स ऑफ रोबोट प्रोग्रामिंग हा एक शेवटचा पार्ट बघायचा आहे. ओके, थँक्यू.